एकीकडे शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याकरता शासन प्रयत्न करते, तर दुसरीकडे शाळेत येणाऱ्या मुलांना शिकवायला पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसल्याचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। श्रीवर्धन तालुक्यातल्या कुडगाव प्राथमिक शाळेमधल्या अशाच प्रकारानं पालक अगदी हवालदिल झाले। श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम डोंगराळ अशा भागातल्या कुडगाव इथली ही रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा। शाळेत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग असून सध्या या शाळेत 302 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पटसंख्येनुसार शाळेत 11 शिक्षक कार्यरत असायला हवे होते, परंतु प्रत्यक्ष 7च शिक्षक इथं कार्यरत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे। शिक्षकांचं घटतं प्रमाण बघून मुलं शाळाबाह्य असल्या कारणाने प्रशासन सांगतो की मुलांना शाळेत घेऊन या, पण आमची मुलं शाळेत असून आम्हाला शिक्षक नाही उपलब्ध। शिक्षणाला शिक्षक असले तर शिक्षण होईल मुलांचं, आणि जर शिक्षक नसले तर शिक्षण कसं आमच्या मुलांचं होईल। तेव्हा आमची एवढीच विनंती आहे की ह्या शाळेवर शिक्षक निदान 4 ते 5 तरी तुम्ही पाठवावेत। जवळपास 4000 लोकवस्तीच्या या गावात सर्वच जातीचे लोक राहतात। गावातल्या नागरिकांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्यानं दूर शहरात मुलांना शिक्षणासाठी पाठवणं बहुतांश लोकांना शक्य होत नाही। मात्र शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा उतरता आलेख पाहून अनेकांनी परिस्थिती नसतानाही शाळेतून आपल्या पाल्यांची नावं कमी करून जवळच्या गावातल्या शाळांमध्ये दाखल केलं। शाळेतल्या 7 शिक्षकांपैकी एक शिक्षिका वर्षा ढवळे या गेले अनेक दिवस अनधिकृत गैरहजर आहेत। त्यांच्यावर शिक्षण विभागानं कारवाई सुरू केली आहे, परंतु आमच्या मुलांच्या भवितव्याचं काय असा सवाल कुडगावचे ग्रामस्थ विचारत असून शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा त्यांनी दिलाय। जवळजवळ आमचे 3-4 वर्ग आज बंद आहेत। एकत्र बसवायला 4-5 शिक्षक, कोण आजारी असतो क्वचित, आणि मग त्याचा वर्ग दुसऱ्याला सांभाळावा लागतं, अशा आमच्या मोठ्या समस्या आहेत। लवकरात लवकर शिक्षकांची जी पदे रिक्त आहेत ती शासनाने भरावीत, कळलं की नाही तर मग शाळेला शेवटी टाळं लावण्याची पाळी येईल, कळलं की नाही। आणि आम्ही आंदोलन वगैरे गावकरी सगळे असे हे करून सगळे समाजाचे सगळे लोक मिळून आम्ही हे आंदोलन करू। विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणाचा अधिकार आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थी असूनही त्यांच्या शिक्षणाची होणारी ही आबाळ थांबणार तरी कधी असा सवाल आता उपस्थित होतोय। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।